माझ्या मुलाबाळांवर जसं माझं प्रेम आहे तसं सेवकांवर प्रेम करता येतं. दया करणे पुत्रासी जे का दासा आणि दासी. इतकं समत्व, इतकं ममत्व, इतकं अपनत्व सर्व चराचराच्या विषयी वाटायला लागलं की ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला झालाय. आता हे नका समजू पहाटेच्या वेळी एकदम दाराची बेल वाजेल आणि तुम्ही दार उघडाल तर मुरली घेऊन तो उभा, असं तो काही दूध घालायला येणार नाहीये जरी गवळी असला तरी. तो तुमच्या आत प्रेमाची इतकी भरती निर्माण करतो की ओळखा की प्रभू कृपा झाली आपल्यावर. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे. अद्वेष्टा, कुणाविषयी द्वेष नाही. दुःखात दुःखी होणं एक वेळ सोपं आहे, पण दुसऱ्याच्या यशात आनंदी होणं फार अवघड आहे. ती काँग्रेसची इमोजी टाकणं ते सोपं आहे, पण खरंच 90% का काहीतरी लोचा आहे काँग्रेस. काय उपयोग आहे? 90% ना. लेट अस सेलिब्रेट इट. जा 4 पेढे घेऊन जा. हल्ली पेढे वाटणं बंद झालंय आणि ते बरं आहे, चांगला खवा मिळत नाही म्हणे आता. नाही आपल्या यशात दुसऱ्याला सहभागी करायचं तो आजारी. पण साखर तरी की बाळा 97%, 95% छान केलंस. माहिती आहे आपल्याला टक्केवारीचा काही उपयोग नाही, टक्के टोणपे खावेच लागतात. पण त्याचं यश हे त्या क्षणीचं सर्वोत्तम आहे ना, तर मला ते सेलिब्रेट करता आलं पाहिजे. काही माझा संबंध असो किंवा नसो. म्हणजे क्लासेसवाले होर्डिंग लावतात तसलं सेलिब्रेशन नाही आहे खरं. ते क्लासमध्ये पोरगा असो वा नसो त्याला एक 25,000 रुपये देतात आणि फोटो घेतात म्हणे, माहीत नाही मला काय. पण गंमत अशी आहे की नारद असं सांगतायत की तुम्ही हे सगळं केलं, पण संपूर्ण जीवमात्रांना बंधमुक्त करण्यासाठी भगवंताच्या प्रेमलीलांचं वर्णन करा, प्रेमशास्त्र रचा. भागवत हे प्रेमशास्त्र आहे. आता ते म्हणाले की असं प्रेम करायचं असेल तर त्या पातळीवर मला अनुभूतीच नाही तशी. त्यामुळेच व्यासांच्या पोटी जन्माला आलेले श्री शुकदेव जन्मतः वैराग्यमूर्ती आहेत. थांबलेच नाही घरी. ते एक तर आईच्या उदरातून बाहेर यायला तयार नव्हते. ते सारखं म्हणायचे की भगवंता मी जर जन्म घेतला आणि बाहेर आलो आईच्या उदरातून तर माया माझ्यावरती प्रभाव गाजवेल. मग भगवंतांनी त्यांना वचन दिलं की माझी माया तुला उपद्रव करणार नाही. मग त्यांनी जन्म घेतला आणि जन्म घेतल्याबरोबर वैराग्य आहे. अशा पुत्राचा बाप ज्ञानाच्या पातळीवरच श्रेष्ठ आहे की नाही. आता ते म्हणाले की मला हे अनुभवच नाही, तुम्ही काय म्हणताय देवर्षी. ते म्हणाले की समाधीमध्ये तुम्ही बसा, ध्यान लावा आणि ध्यानावस्थेमध्ये तुम्हाला जे जे भगवंताचं लीलाचरित्र दिसेल त्याचं मुक्तकंठाने गायन करा, तरच तुमचं बेचैन मन शांत होईल. टेकावे काय? जेव्हा जेव्हा आपण बेचैन होतो तेव्हा तेव्हा ओळखायचं की माझं प्रेम भगवंतावरचं कमी झालंय. दुप्पट प्रेम करायला सुरुवात करायची. आणि मग व्यासाने ध्यान लावलं. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्तियम योगिनो. आणि मग त्यांना जे काही दिसलं ते सगळं त्याने भागवतामध्ये लिहिलं. तर ध्यानात त्यांना काय काय दिसलं असेल थोडं आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही. सावळे सुंदर रूप मनोहर राहु निरंतर हृदय माझे आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड. तुझे नाम गोड पांडुरंगा पांडुरंगा
विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगल विष्णुमय जग विष्णुमय जग आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल जे धीट कराल जे धीट सत्य खरा हो विष्णुमय जग कोण्याही जीवाचा कोण्याही कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वम सर्वेश्वर वम सर्वेश्वर पूजनाचे विष्णुमय जग देहाचे अवयव तुका म्हणे काय तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग विष्णुमय जग जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम भेदा भेद भ्रम मंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग जग विष्णुमय जग याची रचना झाली. आणि जसं भगवंताच्या लीला विशेषतः भगवान श्रीकृष्णांच्या लीला आणि त्यामुळे इतका अपार आनंद आणि इतकं समाधान वेदव्यासांना झालं की आनंदाचे अश्रू त्यांच्या डोळ्यावाटे पाझरायला लागले. पण दुसऱ्या क्षणी एक नवीन चिंता त्यांच्या मनात झाली. आता हा स्वभावच आहे मनाचा. ते म्हणाले की इतकं अपूर्व असं पुराण मी लिहिलं खरं, पण ह्याचा लोककल्याणार्थ प्रसार कोण करेल? मी लिहिलं माझ्यापाशी ठेवलं तर पुरणार नाही. कारण का नारदांनी काय सांगितलं की सकल जीवांच्या कल्याणासाठी तुम्हाला हे प्रेमशास्त्र रचायचं आहे. तर आता ह्याचा प्रसार कोण करेल? केवळ शब्दज्ञानी आहे, पंडित आहे,
आणि वैराग्य नाही आहे, तर अशा विषयासक्त माणसाकडून याचा प्रचार होऊ शकत नाही. मग असा कोणीतरी वैराग्य पुरुष पाहिजे की जो याचा नीट प्रचार प्रसार करेल. कोण आहे असा? एक नवीन चिंता निर्माण झाली. आणि एकदम दुसऱ्या क्षणी त्यांच्या लक्षात असं आलं की कोणाची प्रतीक्षा करताय तुम्ही, कुठे तुम्ही हुडकताय असा वैराग्य पुरुष? तुमचा स्वतःचा पुत्र आहे ना श्री शुकदेव, त्याच्या इतका अधिकारी कोण आहे? पण मग आता आणखीन एक प्रश्न व्यासांच्या मनामध्ये आला की आता शुकदेव तर जन्मतः घर सोडून वनामध्ये गेले राहायला, ज्ञानमार्गी आहेत ते, त्यांना सगुण भक्तीविषयी, प्रेम भक्तीविषयी, एकूणच भक्तीविषयी काही आस्था नाही. आणि अशा ज्ञानमार्गी पुरुषाला प्रेममार्गावरती कसं काय आणायचं? एक नवीन प्रश्न. एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न, दुसरा, याचंच नाव जीवन आहे. आणि मग त्यांना उत्तरही मिळालं. ते असं म्हणाले की आपल्या शिष्यांना आपण दशमस्कंदातले काही श्लोक जिथे शुकदेव राहत आहेत अशा वनातल्या कुटीच्या अवतीभोवती त्यांना व्यत्यय येऊ न देता गुणगुणायला सांगू. आणि मग ते गुणगुणण्याने जो काही परिणाम होईल तो होईल, नाही झाला तर दुसऱ्या कोणाचा तरी शोध घ्यावा लागेल. शिष्य गेले आणि शुकदेव जिथे होते ध्यानमग्न असत ते कायम, त्यांना उपद्रव तर वाटू नये अशा पद्धतीनं त्यांच्या अवतीभोवती सहज वनविहार करतायत असं नाटक करत दशमस्कंदातल्या भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन, बरहा पीडम नटवर बपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रद वास कनक कपिशम वैजयंती च मालाम रंध्रान वेणोर्धर सुदया गोप, इतकं अद्भुत एक एक त्यांच्या कानावर गेलंय. कुठल्या पुरुषाचं वर्णन आहे? बरहा पीडम नटवर बपू, कुरळ्या केसावर मोरपीस लावलंय, कर्णयो कर्णिकारम, कानामध्ये कन्हेरीची फुलं आहे, अपाद लंबिनी वैजयंती माला धारण केली आहे, बासरी वाजवतो आहे आणि आपल्या मित्रांच्या बरोबर गोपकीर्ती गात गात वृंदावनामध्ये भ्रमण करतोय. कोण आहे हा? एवढं अलौकिक सुंदर रूप कुणाचं आहे? कोणत्या पुरुषाचं हे वर्णन आहे? आणि ध्यानात विचलितता आली, निर्गुण संपलं, सगुणाची ओढ वाटायला लागली. आणि ते म्हणाले की हे गुणगुणतंय कोण, हे म्हणतंय कोण? आणि म्हणून ते बाहेर आले तर त्या मुलांच्या असं लक्षात आलं की जाळ्यात आला मासा आता. अहो बकीयम स्तनकालकूटम, दुसरा श्लोक म्हणायचा की जी प्राण हरण करण्यासाठी आपल्या स्तनाग्रावरती कालकूट लावून आली, हत्या करण्यासाठी, प्राणहरण करण्यासाठी, अशा राक्षसीला, क्रूर स्त्रीला सुद्धा ज्यांनी दिव्य गती द्यावी असा हा थोर पुरुष. शुकदेवानी त्या शिष्यांचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाले की तुम्ही कुणाचं वर्णन करताय? हे कोणत्या ग्रंथामधलं आहे? हे असं इतकं सुंदर, इतकं अपूर्व, इतकं छान चरित्र कोणी रचलंय? ते म्हणाले 2 श्लोकामध्ये तुम्ही इतके व्याकुळ झालात, 18,000 श्लोक आहेत असे आमच्याकडे. एकूण भागवताचे श्लोक आहेत 18,000. ते म्हणाले की कुठला ग्रंथ आहे? ते म्हणाले तुम्हाला खरंच उत्सुकता आहे का? चला आमच्या बरोबर. आणि जन्मल्याबरोबर रानात वनात निघून गेलेले वैराग्यमूर्ती, ज्ञानमार्गी असे श्री शुक त्या शिष्यांच्या बरोबर त्या रूपाच्या मोहिनीने जिथे येऊन थांबले, बघताय तर आपल्या वडिलांचंच आश्रम. आणि व्यासाने जेव्हा बघितलं की शुक परत आले, व्यास गहिवरून गेले, त्याने आलिंगन दिलं. आणि मग श्री शुकदेवाने आपल्या पित्याला विचारलं की हे शिष्य जे गाता आहेत ते श्लोक कशातले आहेत? ते म्हणाले की भागवत नावाचं महापुराण मी रचलेलं आहे, त्यातले हे श्लोक आहेत. अशा 18,000 श्लोकामध्ये मी ज्याचं वर्णन केलेलं आहे ते साक्षात नारायण आहे. त्यांचे अवतार, त्यांच्या अवतारातल्या लीला, क्रीडा, आणि हीच माझी आता संपत्ती असल्यामुळं या संपत्तीचा वारसदार मी तुला करतो आहे.
आणि श्री शुकदेवांच्याकडे भागवत दिलं. 2 गोष्टी आहेत या. शुकदेव मोठे आहेत, वयात आलेत, तरी व्यासांनी त्यांना आलिंगन दिलंय. व्यासांच्या मनात काय होतं, शुकदेवांच्या मनात काय होतं आपण समजू शकतो. माझ्या मनात काय आहे हे सांगतो. फ्रँकफुर्टच्या रोडवर जर्मनीमध्ये एक मोठं होर्डिंग मी पाहिलं. तिथल्या एका ग्लास्को कंपनीमध्ये माझा मित्र अधिकारी होता, तर त्याच्याबरोबर फिरताना, आता जर्मन भाषा मला काही येत नव्हती, पण चित्र मला दिसत होतं. त्या चित्रामध्ये 16-17 वर्षाच्या मुलाला त्याचे वडील शोभावेत असे एक गृहस्थ मिठी मारत होते आणि पुढे काहीतरी लिहिलं होतं. मग माझ्या मित्राला विचारलं, हे काय लिहिलंय? तर तो म्हणाला की, तो जे म्हणाला ते लक्षात ठेवा, ते भागवत आहे. तो म्हणाला की दिस इज क्वेश्चन फॉर एव्हरी फादर. मी म्हटलं की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन इट इज. ते तो म्हणाला, ह्याच्यावर असं लिहिलंय, व्हेन यू हग युअर सन लास्ट टाइम. तुम्ही तुमच्या मुलाला शेवटची मिठी कधी मारली होती? लास्ट म्हणजे शेवटची, म्हणजे तसं शेवटची नाही, लेटेस्ट, अलीकडे कधी मिठी मारली होती? माझ्याच मनामध्ये प्रश्न आला, तुम्हाला आठवतच नव्हतं, कारण का मी कधी मिठीत घेतलंच नाही माझ्या मुलाला. 12-15 वर्षाचा झाला तर मुलाला मिठी मारणं आपल्याकडे जरा विचित्र, काय लाड चालले तसं म्हणलं. पण काल मी मुलीबद्दल जे आईसाठी बोललो तेच मुलाबाबत बापासाठी महत्वाचं आहे. द बेस्ट वे टू कम्युनिकेट युअर लव, युअर अफेक्शन, युअर केअर, इवन युअर वरीज टू. मग ये हृदयीचं ते हृदय घालण्याला अध्यात्म म्हणतो ना आपण. मग बाप मुलाला छातीशी घेईल तेव्हाच ते कळेल ना, ये हृदयीचं ते हृदय. ये हृदयीचं वाया तोंड असं काही जात नसतं. ते हृदय हृदयाला भिडलं पाहिजे. याच्यामध्ये पॅम्परिंग नाही आहे, ह्याच्यामध्ये कोड कौतुक नाही, ह्याच्यामध्ये त्याला लाडावून शेफारून टाकणं नाही आहे. याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे की पौगंडावस्थेत येत असलेल्या मुलाला तुमच्याबरोबर शेअरिंग करणं ही त्याची नैसर्गिक भूक आहे. तो काही सांगायला आला ना थोड्या वेळाने, आता मी जरा घाईत आहे, तर तुमच्या ऑफिसच्या 10 फायली बाजूला ठेवा आणि जस्ट एकदम ॲक्टिव्ह लिसनिंग द्या त्याला. काय म्हणायचं? सगळी मुलं शाळेतून घरी आल्यावर आपल्या आई वडिलांना काहीतरी सांगायला उत्सुक असतात, तेव्हा आई वडील कामात असतात. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आई वडिलांना वेळच नाही आहे, तेव्हा पुढच्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडी जाणून घेण्याची आईबापाला उत्सुकता असते, किंवा तेव्हा ते रिकामे झालेले असतात. तेव्हा मुलांना आई वडिलांच्या विषयी शेअरिंग आवडतच नसतं. व्यास जेव्हा शुकदेवांच्या सारख्या विरक्त तरुणाला मिठी मारतात, तेव्हा ते हे सांगतात की दुसरं काहीही बोलून कम्युनिकेट करण्यापेक्षा बस एक हगिंग इज द बेस्ट वे टू कम्युनिकेट. श्रीरामाने काय केलं? हनुमंताला जेव्हा ते लंका विजय प्राप्त करून अयोध्याजीमध्ये आले, राज्याभिषेक झाला, तर मग अंगद आहेत, अंगद सेनेतले बरेचसे लोक आहेत, ज्येष्ठ आहेत, कनिष्ठ आहेत, सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांना पुरस्कार देत आहेत. अनुज लक्ष्मण यादी वाचताय, भ्राता भरत पुरस्कार देत आहेत, रामजी अर्पण करतायत, आई सीता बाजूला उभ्या आहेत. 1, 2, 3, 4 जांबवानापासून सुरू होतं ते अगदी शेवटच्या कॉन्स्टेबल पर्यंत येतं. आणि जानकी माता बेचैन, ते असं म्हणतात की तुम्ही सगळ्यांना देताय, छोटं मोठं काम केलं, ज्यांनी एक दगड उचलून सेतू बांधला,
त्याला पण दिलं. जो तुमच्यासाठी काही किरकोळ काम करतोय त्यालाही दिलं. सगळ्यांना तुम्ही पुरस्कृत करता आहे. माझ्या लेकराला कधी करता? नुसतं असं कोण. आता जानकी मातेचं लेकरू म्हणजे हनुमान. तुम्हाला हे माहिती आहे ना, अयोध्याजीचं राज्य रामानी लवकुशांना नाही दिलं, हनुमंतांना दिलंय. म्हणून आज वर्तमानामध्ये अयोध्येचे राजे कोण आहेत? तर हनुमानजी आहेत. म्हणून पहिल्यांदा अयोध्याजीमध्ये गेल्यानंतर आपल्याला हनुमंताचं दर्शन घ्यायचं असतं, त्यांची परवानगी घ्यायची, आणि मग ते आता ललांना भेटायला जातो. पूर्वी मोठी मूर्ती असेल तर त्याला भेटायला जायचे लोक. श्रीराम दुर्लक्ष करतात जानकी मातेच्या सूचनेकडे, आणि जाहीर झालं अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपलाय असं. सगळे निघाले. दारात उभे होते हनुमानजी हात जोडून. श्रीराम त्यांच्या समोर गेले. आई जानकी मागे उभ्या आहेत. आणि हनुमंताने श्रीरामांच्याकडे पाहिल्यानंतर इतकी कृतज्ञता त्याच्या डोळ्यात होती त्यांच्या, आणि रामांची मात्र दृष्टी खाली जमिनीकडे होती. जानकी मातेला काही कळे ना की काय झालं. आणि मग श्रीरामाने हनुमंताचे दोन्ही हात पकडले आणि ते म्हणाले की सगळ्यांना पुरस्कार दिला, तू पण माझ्यावर केवढं ऋण केलंय, पण माझी भावना काय आहे? प्रति उपकार करमु का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. तुझ्या उपकारांची प्रतिउपकार करून फेड करावी हे दूरच आहे. तुझ्या समोर उभं राहायला मला सुन कपी तुम समान, तुझ्या इतका कोणीही ज्याला देह प्राप्त झालाय असं जीव नाही. सुन कपी तुम समान उपकारी, नाही कोई सुर मुनी तनुधारी. कोणीच नाही, देव नाही, मुनी नाही, ऋषी नाही. प्रति उपकार करऊ का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. एकच काय, माझे पंचप्राण तुझ्यावरून ओवाळून टाकले हनुमंता, तरी तुझ्या ऋणातून रघुकुल मोकळं होऊ शकत नाही. मग आता मी काय करू शकतो? मी तुला फक्त मिठी मारू शकतो. आलिंगनाचं महत्व काय लक्षात घ्या. व्यासाने शुकदेवांना मिठी मारली आणि वारसा काय दिलाय? ज्ञानाचा. BMW, मलबार हिलवरचं फ्लॅट, या सगळ्या नाशवंत वस्तू वारसा हक्कात देण्यात काय गंमत आहे? कर्तृत्वाने मिळवाव्यात त्या, पण त्या पुढच्या पिढीकडे ती विरासत म्हणून देता येत नाही. विरासत द्यायचं आहे ना, संस्कृती द्यायची, ज्ञान द्यायचं आहे. ते दिलं. शुकदेवांना म्हणाले की तू ह्याचा प्रचार कर, योग्य ठिकाणी पोचव हे सगळं. शुकदेवांनाही खूप आनंद झाला. सूत शौनकांना हे सगळं सांगत असताना शौनकांच्या मनामध्ये प्रश्न आला की म्हणे, पण मग तुम्ही तर असं म्हणाला की शुकदेव परीक्षिताला ही कथा सांगत असताना तुम्ही ऐकलीत, तर परीक्षित त्याचा जन्म काय आहे? तर नेमका कोण आहे? त्याची आणि शुकदेवांची भेट कशी झाली, आणि त्यांनी त्याला भागवत का सांगावं, आणि त्यामुळे हे सगळं आम्हाला ऐकून घ्यायचं आहे. तर ते सुतांना सांगतात की हे विद्वान श्री शुकदेव आणि परीक्षित यांची भेट कधी झाली. बघा ते कशी अनफोल्ड होते भागवताची कथा. त्यांनी का भागवत सांगितलं? तर आम्हाला परीक्षिताच्या या भाग्याविषयी उत्सुकता आहे आणि परीक्षिताविषयी ऐकून घ्यायचं आहे. आणि मग सुतांनी परीक्षिताचं जीवनचरित्र सांगायला सुरुवात केली, आणि त्या जीवनचरित्राला अनुलक्षून परीक्षिताचा जन्म, त्याचं कर्म, त्याचा मोक्ष या सगळ्याविषयी सांगत असताना एकूणच पांडवांच्या कुळाविषयी, म्हणजे पांडव आहेत 5, द्रौपदी आहेत, धृतराष्ट्र आहे, गांधारी आहे, विदुर काका आहेत, यांच्या जीवनातल्या
उत्तर आयुष्यातल्या घडामोडी सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवांना विजय प्राप्त झाल्यानंतरही एकनाथ महाराज म्हणतात तसे त्या इंगळीने डाऊन्स केलं, फुणफुण उरते की नाही थोडी, तशी फुणफुण युद्धानंतर सुद्धा उरलेली आहे. ती कुठे आहे? तर ती अश्वत्थाम्याच्या मनात आहे. कारण अश्वत्थाम्याला असं वाटतंय की पांडवांनी कपट कारस्थान करून माझ्या वडिलांना द्रोणाचार्यांना युद्धात मारलंय. बरोबर पाहिलं तर हो, मारलंय. कपट करूनच मारलाय, डावपेच करूनच मारलाय. श्रीकृष्ण हा पहिला असा चतुर राजकारणी आहे की ज्यांनी परसेप्शनवरती युद्धाची दिशा बदलली. त्यांनी द्रोणाचार्यांना जिंकायचं असेल तर द्रोणाचार्यांच्या मर्मावर घाव केला पाहिजे म्हणून एक अफवा पसरवली. द्रोणाचार्यांचा मुलगा वारला, अश्वत्थामा होता. आता द्रोणाचार्यांना वाईट वाटलं. त्यांनी धर्मराजाकडे, धर्मराज म्हणजे सत्यवचनी ना, ते खरं बोलतील, हेही कृष्णाला माहिती होतं. आणि त्यामुळं कृष्ण काय म्हणाले की आपण सर्व पक्षांच्या खासदारांचं एक प्रतिनिधी मंडळ करू आणि जगभर पाठवू आणि जे काही बोलायचं आहे ते बोलू. हे सगळं जे आत्ता चालू आहे ना, ते सगळं तिथून आलंय, हे लक्षात ठेवा.